नवरा बायकोच्या भांडणामागची खरी कारणे कोणती आहेत आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। कुठल्याही प्रकारे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती अगदी व्यवस्थित समजेल। मित्रांनो, नवरा बायकोचं नातं म्हणजे आयुष्यातली एक नवीन सुरुवात। लग्नानंतर दोन वेगळ्या घरातले, दोन वेगळ्या संस्कारांचे, वेगळ्या सवयीचे लोक एकाच छताखाली राहायला लागतात। हेच खरं तर या नात्याचं सौंदर्य आहे। लग्नाच्या सुरुवातीचे दिवस सगळ्यांनाच गोड वाटतात। बायकोला नवऱ्याची प्रत्येक सवय आवडते, नवऱ्याला बायकोची लाडीक भांडणं, तिचं बोलणं गोड वाटतं। सकाळी ऑफिसला जाताना लवकर या असं म्हणणं, रात्री उशिरा आल्यावरती थकलात ना असं विचारणं, हीच ती गोड सुरुवात असते। पण जसं जसा वेळ जातो तसं तशा अपेक्षा वाढतात। बायकोला वाटतं तो माझा नवरा आहे, मला वेळ देणं त्याचं कर्तव्य आहे। नवऱ्याला वाटतं मी दिवसभर कष्ट करतोय, मग थोडं समजून घ्यावं तिने पण। इथूनच नात्यातल्या चढाउतारांची सुरुवात होते। नवरा बायकोच्या आयुष्यात भांडणे टाळता येत नाहीत, पण ही भांडणं मोठ्या कारणांवरून नसतात, तर फारच छोट्या छोट्या गोष्टींवरून घडत असतात। उदाहरणार्थ, बायको दिवसभर घरात काम करते, नवरा घरी येऊन मोबाईलमध्येच गुंतून बसतो। बायको रागावते, माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही का तुमच्याकडे? नवरा म्हणतो, दिवसभर काम करून आलोय, मला थोडं रिलॅक्स तर होऊ दे। आणि येथूनच भांडणाची सुरुवात होते। ही भांडणं खरी समस्या नसतात, समस्या एवढीच असते की आपण बोलत नाही। नवरा बायकोमध्ये भांडणं होतात कारण आपण बोलत नाही, मनातलं मनातच ठेवतो। नवऱ्याला वाटतं मी सांगितलं तर ती रागवेल, बायकोला वाटतं मी बोलले तर तो समजून घेणार नाही, आणि मग मनात अंतर निर्माण होतं। एक छोटासा गैरसमज मोठी भिंत बनतो। इथे समजून घ्यायची गरज आहे की बायको रागावते तेव्हा ती खरं तर म्हणते मला तुझी गरज आहे। नवरा शांत राहतो तेव्हा तो खरं तर सांगतो मी गोंधळलोय पण तुझ्यावरती प्रेम करतोय। हे जर दोघांनी समजलं तर भांडणं काही दिवसांची राहतात, नाहीतर ती कायमस्वरूपी अंतर बनतात। नवरा बायकोचं नातं टिकवायला सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार। मी बरोबर, तू चुकीची, किंवा तू नेहमी असंच करतेस ही भाषा नातं कमकुवत करते। कारण नवरा बायकोच्या नात्यात कुणी जिंकायचं नसतं। इथे एकानं हरलं की दोघेही हरतात, आणि एकाने जिंकलं की दोघेही जिंकतात, कारण नातं जपलं जातं। नातं सुंदर ठेवायला फार मोठं काही करायची गरज नसते, लहान लहान गोष्टी महत्त्वाच्या असतात। सकाळी ऑफिसला निघताना एक स्मित हास्य देणं, दिवसभरात काय करत आहेस असा एक छोटासा मेसेज करणं, बायकोने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करणं, नवऱ्याने उशिरा आल्यावर तिच्या डोळ्यातला राग ओळखून तिला सॉरी म्हणणं, या लहान गोष्टींमध्येच खरं प्रेम दडलेलं असतं। एकदा एका बायकोनं तिच्या नवऱ्याला विचारलं, तुला माझ्यात काय आवडतं बरं? नवरा म्हणाला, तुझं रागावणं। बायको आश्चर्यचकित झाली, रागावणं ते कसं आवडेल तुला? नवरा हसत म्हणाला, कारण तू जेव्हा रागवतेस तेव्हा मला कळतं की अजूनही तू मला तुझ्या मनाजवळ मानतेस, तुझ्या अपेक्षा आहेत, आणि अपेक्षा असणं म्हणजे अजूनही प्रेम जिवंत आहे। हीच खरी गोष्ट आहे। राग, भांडणं, हट्ट हे सगळं प्रेमाचाच एक भाग आहे। अहो नवरोबा, आयुष्य खूप छोटं आहे, आज आहे उद्या नाही, मग का राग धरायचा, का भांडणं लांबवायची, का बोलणं बंद करायचं? आजच एकमेकांना मिठी मारा, आजच एकमेकांशी मन मोकळं बोला, आजच एकमेकांना सांगा तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस। कारण शेवटी नवरा बायकोचं नातं म्हणजे दोन हृदयांची एकत्रित धडधड, ती धडधड कायम जिवंत ठेवणं हेच खरं सुखी संसाराचं रहस्य आहे। तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा, आणि पुढेही अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।